नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवरती परतल्यावरती कुठे उतरलेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रशांत महासागरात. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. आर्टेमिस 2 ही नासाची मानवयुक्त चंद्र मोहीम आहे. आर्टेमिस 2 ही मोहीम एप्रिल 2026 मध्ये लॉन्च करण्यात आली आणि या मोहिमेमध्ये ओरिऑन स्पेसक्राफ्ट अंतराळयानात वापरले गेले होते आणि आर्टेमिस 2 मध्ये 4 अंतराळवीर होते. अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागापासून 6545 किलोमीटर अंतरावरती गेले आणि या मोहिमेत चंद्रावरती लँडिंग करण्यात आलेली नाहीये आणि आर्टेमिस 2 मोहिमेचा कालावधी साधारण 10 दिवसांचा होता आणि या मोहिमेनंतर अंतराळवीर पृथ्वीवरती सुरक्षित परतले आहेत आता. आणि अपोलो मोहिमेनंतर 52 वर्षांनी मानव पुन्हा चंद्राजवळ गेला. भारताने आर्टेमिस अकॉर्ड्स वरती स्वाक्षरी केली होती, म्हणजे या मोहिमेला आपली ही संमती होती असा तो एक करार असेल, त्यावरती आपणही साईन केलेली होती. पुढील प्रश्न दुसरा, नर्मदा नदीचे पाणी 728 किलोमीटर प्रवास करून राजस्थानातील कोणत्या गावामध्ये पोहोचलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुंद्रा या गावामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. सुंद्रा हे राजस्थानच्या भारत पाकिस्तान सीमेपासून जवळचं गाव आहे. हे गाव बाडमेर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नर्मदेचं पाणी सुंद्रा गावामध्ये 728 किलोमीटरचा मोठा प्रवास करून पोहोचलेला आहे. हे पाणी सरदार सरोवर धरणाच्या प्रणालीतून येते आणि नर्मदा नदी अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते. सरदार सरोवर धरण गुजरातमध्ये वसलेलं आहे. नर्मदा मुख्य कालव्याची लांबी सुमारे 458 किलोमीटर इतकी आहे आणि सुंद्रा गावामध्ये पहिल्यांदाच लोकांना नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळू लागलं. याआधी इथलं पाणी खारट आणि फ्लोराईड युक्त होतं. ठीक आहे, म्हणजे इथे स्वच्छ पाणी पोहोचायला इतकी वर्ष लागलेत अशी ती मोहीम आणि त्यामध्ये या गावाचं काम झालेलं आहे असा हा प्रश्न. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, नवीन सिद्धांतानुसार सॅजिटेरियस ए काय असू शकते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डार्क मॅटरचा घनसमूह. ठीक आहे, याचे महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. सॅजिटेरियस ए मिल्की वे आकाशगंगेच्या मध्यभागी स्थित आहे आणि अनेक वर्ष लोकांना वाटत होते की सॅजिटेरियस ए हे एक कृष्णविवर आहे असा समज होता आणि आता शास्त्रज्ञ म्हणतात की हे डार्क मॅटरचा एक मोठा समूह असू शकतो, कृष्णविवर नाही. आणि नवीन मॉडेलनुसार डार्क मॅटर फर्मिऑनिक पार्टिकल्स पासून बनलेलं असू शकतं आणि एस स्टार्स हे काही तारे सॅजिटेरियस एच्या अगदी जवळ खूप वेगाने फिरतात. इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप ने एक रिंग सारखी रचना दाखवली, ती डार्क मॅटरमुळे ही तयार होऊ शकते असं शास्त्रज्ञांचं आत्ता मत आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, वेव्हज OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रसार भारती. महत्वाचे पॉइंट्स पहा. वेव्हज हा एक OTT प्लॅटफॉर्म आहे जो प्रसार भारतीने तयार केलेला आहे. वेव्हचं पूर्ण नाव म्हणजे त्याचं फुल फॉर्म आहे वायरलेस ॲक्सेस टू व्हर्च्युअल एंटरटेनमेंट सर्व्हिसेस असा त्याचा फुल फॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म डिजिटल स्ट्रीमिंगसाठी खास बनवलेला
आहे. आणि भारतात OTT सेवांसाठी वाढलेली मागणी लक्षात घेता वेव्सची सुरुवात झाली आहे आणि वेव्सवरती लाईव्ह TV, व्हिडिओ ऑन डिमांड, गेम्स आणि रेडिओ स्ट्रीमिंग सारख्या सेवा मिळतात. याशिवाय वेब्स प्लॅटफॉर्मवरती ई-कॉमर्सची सुविधा दिली गेलेली आहे आणि ONDC द्वारे जोडलेली देखील आहे ही सेवा. पुढील प्रश्न 5वा. कोणता टायगर रिझर्व इंद्रावतीशी इकोलॉजिकली कनेक्टिव्हिटी ठेवतो, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ताडोबा अंधारी. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. इंद्रावती टायगर रिझर्व हा छत्तीसगडमध्ये आहे आणि पर्यटनासाठी ही जागा आता पुन्हा खुली झालेली आहे. संघर्षामधून संवर्धनाकडे वळण्याचा हा मोठा टप्पा आहे. या भागामध्ये इको टुरिझम साठी खास विकसित करण्यात येत आहे हा टायगर रिझर्व. आणि रमगड वन्यजीव अभयारण्य इथेच आहे. पामेड वन्यजीव अभयारण्य देखील याच भागामध्ये स्थित आहे. इंद्रावती टायगर रिझर्व इतर रिझर्व सोबत जोडला गेलेला आहे मोठ्या प्रमाणावरती आणि कान्हा टायगर रिझर्व सोबत देखील याचा संपर्क आहे. इंद्रावती नदी रिझर्वच्या सीमेला आकार देते. ही नदी उत्तर आणि पश्चिमेकडील सीमा बनवते. याच नदीमुळे महाराष्ट्राशी आंतरराज्य सीमा तयार झालेली आहे. शेवटचा पॉइंट आपल्याशी रिलेटेड आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड. पुढील प्रश्न 6वा. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन कितव्या वर्षी झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. महत्वाचे पॉइंट्स पहा. आशा भोसले या प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. त्यांचं निधन मुंबईत झाले आणि वयाच्या 92व्या वर्षी. भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान गायिका त्या मानल्या जातात आणि त्यांचा जन्म 1933चा मंगेशकर कुटुंबात झाला आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी गाणं सुरू केलं आणि 1943 मध्ये त्यांनी पहिलं चित्रपट गीत गायले होते. त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. कमांडर्स कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कोण करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, इंडियन नेव्ही. महत्वाचे पॉइंट पहा या प्रश्नाचे. इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स 2026 नवी दिल्ली येथे होणार आहे. या कमांडर्स कॉन्फरन्सची ही पहिलीच वेळ आहे. नौदलाची सध्याची कार्यपद्धती आणि कामकाजाचा आढावा यामध्ये घेतला जाईल. मुख्य लक्ष राष्ट्रीय सागरी हिताचं संरक्षण करणं असं आहे आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे या परिषदेला खूप महत्त्व आहे. हिंदी महासागर भागात अनेक देशांच्या सैन्याची हालचाल सुरू असल्याने हे लक्षात घेतलं जाईल आणि भविष्यात सागरी सुरक्षेसमोरील आव्हानांना मिळून उत्तर देण्यासाठी उपाय यामध्ये शोधले जातील. पुढील प्रश्न 8वा. बिली जीन किंग कप मध्ये भारतीय खेळाडू वैष्णवी आडकर हिला कोणत्या देशाच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, थायलंड कडून. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने बिली जीन किंग कप मध्ये थायलंड विरुद्ध सामना केला. भारताकडून वैष्णवी आडकर मैदानात उतरली पण तिला ऑनचिसा चांटा कडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे. नाव थोडं वेगळं आहे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वैष्णवी आडकर WTA रँकिंगमध्ये 338व्या स्थानावरती आहे आणि ऑनचिसा चांटा पेक्षा 73 स्थानांनी वरती होती ती. आणि हा सामना DLTA सेंटर कोर्टवरती झाला. पुढील प्रश्न 9वा. मुझफ्फर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रातील कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आधुनिक शेतीसाठी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सय्यद मुझफ्फर हुसेन यांना राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. ते मीरा भाईंदरचे काँग्रेस नेते आहेत. दुष्काळाच्या
झळा बसलेल्या भागातही त्यांनी वेगवेगळ्या पिकांची यशस्वी प्रयोगशाळा उभारली. कमी पावसातही त्यांनी चांगले उत्पादन घेतले. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले आहे. मिशन इंडिया ऑर्गॅनिक अँड नॅचरल प्रॉफिटेबल 2047 मधून त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे. कृषी जागरण आणि ICAR यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. 16 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल ॲग्रिकल्चरल सायन्स सेंटर येथे त्यांना हा सन्मान होईल. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. रशियाने कोणत्या विद्यापीठाला अनडिझायरेबल ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रशियाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला अनडिझायरेबल ऑर्गनायझेशन म्हणून जाहीर केलेला आहे. हा सरकारी निर्णय न्याय मंत्रालयाकडून आला. जो कोणी हे नियम मोडतो त्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो अशी नियमावली आहे यामध्ये. आणि रशिया परदेशी संस्थांवरती कडक नियंत्रण आणण्यासाठी हे पावलं उचलतोय. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये रशियाने 19 पाश्चात्य विद्यापीठांवरती बंदी घातलेली आहे आतापर्यंत. आणि 200 पेक्षा जास्त परदेशी संस्था ब्लॅकलिस्ट देखील झालेल्या आहेत आतापर्यंत. स्टॅनफोर्डच्या रशियन स्टडीज केंद्राला त्याचा फटका बसला आहे. हा सगळा निर्णय रशियन युक्रेन युद्धानंतर रशियाच्या बदललेल्या धोरणाचा एक भाग आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. भारतीय रेल्वेचा विस्तार कोणत्या योजनेअंतर्गत केला जात आहे सध्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन असं त्या योजनेचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय रेल्वेचा विस्तार PM गतिशक्ती नॅशनल मास्टर्स प्लॅन ची मोठीच गोष्ट झाली आहे. 2025-26 या योजनेद्वारे 6000 किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे नेटवर्क विकसित होत आहे. हे सगळं पाहिलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 110% यामध्ये वाढ दिसते आहे. आणि यावेळी 2025-26 मध्ये 100 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. आणि यात नवीन लाईन टाकणं, लाईन डबलिंग आणि मल्टी ट्रॅकिंग हे सगळं येतं. आणि या सगळ्या बदलांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं अधिक संतुलित, मजबूत आणि सर्वसमावेशक बनणार आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. IMF आणि वर्ल्ड बँकच्या स्प्रिंग मीटिंगमध्ये किती देश सहभागी होणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 191 देश. महत्त्वाचे पॉइंट पहा. IMF आणि वर्ल्ड बँक यांच्या स्प्रिंग मीटिंग सुरू आहेत आणि यात 191 देशांचे प्रतिनिधी हजर आहेत. वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर या बैठकीत सहभागी झालेले आहेत. सध्या जगभरामध्ये आर्थिक अनिश्चितता आहे, सतत बदलते वातावरण आहे आणि विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था दबावाखाली आलेली आहे. या बैठकीमध्ये देशांचे प्रतिनिधी आर्थिक वाढ, स्थिरता आणि गरिबी कमी करण्यासाठी चर्चा करतील आणि IMF आणि वर्ल्ड बँक या समित्या पुढील धोरणं ठरवतील अशी एक साधारण मीटिंगची रूपरेषा आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 13 एप्रिल 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल